या पहिल्या उदाहरणामध्ये बघा, एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. या ठिकाणी आपण पहिल्या त्रिकोणाचा पाया म्हणजेच पहिल्या त्रिकोणाचा पाया B1, पहिल्या त्रिकोणाचा पाया B1 व उंची H1 मानू. तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया P2 व उंची H2 मानू. आता या ठिकाणी आपल्याला माहित आहे की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा भागाकार आपण पहिल्या त्रिकोणाचा क्षेत्रफळ A1 आणि दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ A2 मानू. या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजेच भागाकार इज इक्वल टू पाया गुणिले संगत उंची. पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे B1 आणि त्याची संगत उंची H1. तर दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे B2 आणि संगत उंची H2. ठीक आहे. या ठिकाणी म्हणून A1 भागिले A2 बरोबर पहिल्या त्रिकोणाचा पाया आपल्याला B1 बरोबर 9 दिला आहे आणि उंची 5 आहे भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 हा 10 आहे आणि उंची 6 आहे. म्हणून A1 भागिले A2 बरोबर 9 गुणिले 5 45 भागिले 10 गुणिले 6 60. आता या ठिकाणी 45 आणि 60ला 5 ने भाग जातो. म्हणून आपण त्या ठिकाणी भाग देऊया. 5 9 45 आणि 5 गुणिले 12 बरोबर 60 म्हणजे 12 पंची 60. म्हणून या ठिकाणी उत्तर येणार A1 भागिले A2 बरोबर 9 भागिले 12. आता या पुन्हा 9 आणि 12ला 3 ने भाग जातो. म्हणून आपण पुन्हा इथे भाग देऊया. 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. म्हणजे शेवटी आपलं उत्तर येईल A1 भागिले A2 बरोबर 3/4. हे आपलं फायनल उत्तर असेल. त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर 3/4 म्हणून शेवटी आपण लिहिणार आहोत. म्हणून त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर 3/4 आहे. हे पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. 2 नंबरचं उदाहरण आहे. दिलेल्या आकृतीमध्ये बघा, या ठिकाणी आपल्याला आकृती दिली आहे. BC लंब AB ही BC या AB ला लंब आहे. तसेच AD लंब AB ही AD सुद्धा या AB ला लंब आहे. BC बरोबर 4, AD बरोबर 8. तर एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण ADB काढा. आता या उदाहरणामध्ये
जर आपण बघितलं तर त्रिकोण ABC आणि त्रिकोण ADB या दोन्ही त्रिकोणांचा आपण पाया AB हा समान आहे. ठीक आहे. म्हणून आपण लिहूया त्रिकोण ABC व त्रिकोण ADB हे समान पायाचे त्रिकोण. या ठिकाणी ABC चा पाया AB आणि ADB चा पाया सुद्धा AB. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण ADB यांचा पाया समान असल्यामुळे त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असेल. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC या ABC त्रिकोणाची उंची आहे BC या ठिकाणी बघा, आणि ADB या खालील त्रिकोणाची उंची आहे AD. म्हणून त्यांच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात. म्हणून ABC ची उंची आहे BC भागिले ADB ची उंची आहे AD. बरोबर. म्हणून आपल्याला या ठिकाणी BC बरोबर 4 आणि AD बरोबर 8 दिली आहे. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण ADB बरोबर BC ची किंमत आहे 4 आणि AD ची किंमत आहे 8. आता या ठिकाणी 4 आणि 8 यांना आपण भाग देऊया. म्हणजेच 4 एके 4 व 4 दुने 8. म्हणून या ठिकाणी उत्तर येईल एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण ADB बरोबर 1/2. उदाहरण तिसरे. आकृतीमध्ये रेख PS लंब रेख RQ. बघा या ठिकाणी रेख PS ही रेख RQ ला लंब आहे. रेख QT लंब रेख PR. रेख QT ही PR ला लंब आहे. जर RQ बरोबर 6, PS बरोबर 6, PR ही 12 आहे पूर्ण. या ठिकाणी आपण 12 लिहूया. ही पूर्ण 12 आहे PR. तर QT काढा. या QT ची लांबी आपल्याला काढायची. आपण काय करूया, पहिल्यांदा त्रिकोण PQR हा त्रिकोण बघा, PQR या त्रिकोणाचा पाया जर आपण QR पकडला आणि त्याची उंची ही PS पकडली तर या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय येईल बघा. त्रिकोण PQR मध्ये पाया RQ व उंची PS असल्यास जर बघा आपण पाया त्याचा RQ आणि उंची या त्रिकोण PQR ची उंची ही PS पकडली तर एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 1/2 गुणिले हे त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र आपल्याला सगळ्यांना माहित आहे, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता या त्रिकोणाचा पाया आहे RQ आणि उंची आहे PS बरोबर 1/2 गुणिले RQ आपल्याला दिलेली आहे 6 आणि PS दिलेली आहे 6 बरोबर 1/2 गुणिले 6 गुणिले 6 36 बरोबर या 2 ने भाग देऊया, उत्तर येईल 18.
म्हणून एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर, या ठिकाणी बघा 2ने भाग दिला 18 दुने 36. ठीक आहे, म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर आलेला आहे 18. यानंतर सेम त्रिकोण पी क्यू आर याचा पाया आपण पकडूया पी आर. जर आपण या पी क्यू आरचा पाया अशा प्रकारे उलटा पी आर पकडला आणि त्याची उंची टी क्यू ही पकडली, तर या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय येईल बघा. तसेच त्रिकोण पी क्यू आर चा पाया पी आर व उंची बघा, ठिकाणी हा पी आर हा असा उलटा पाया पकडला आणि उंची जर आपण टी क्यू ही मांडली, उंची टी क्यू मानल्यास आता या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय येईल. एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 1/2 गुणिले पाया आहे आता पी आर आणि उंची आहे टी क्यू बरोबर. आता बघा, या ठिकाणी एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आरची किंमत आपण काढलेली आहे ती 18. म्हणून आपण या ठिकाणी एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आरची किंमत 18 ठेवूया बरोबर 1/2 गुणिले आता पी आर बरोबर आपल्याला दिलेला आहे 12 आणि टी क्यू ही आपल्याला याची किंमत काढायची. म्हणून या ठिकाणी 18 बरोबर या 2ने भागूया 2 6 गुणिले टी क्यू. आता या ठिकाणी 6ला या आपण डावीकडे आणूया, म्हणून 18 हा 6 या ठिकाणी गुणाकार आहे, या ठिकाणी येताना तो भागाकार होईल बरोबर टी क्यू. ठीक आहे, आपण या साईडला गणित करूया. म्हणून 6ने आता या ठिकाणी भाग देऊया, 6 × 6 साइन त्रिक 18. म्हणून या ठिकाणी उत्तर येईल टी क्यू बरोबर 3. हे आपलं उत्तर असेल. या ठिकाणी बघा 18 बरोबर 6 गुणिले टी क्यू. त्यानंतर या 6ला आपण या डावीकडे आणलंय, 6 या ठिकाणी गुणाकार होता, तो या ठिकाणी जाताना भागाकार होईल आणि 6ने नंतर 18ला भाग दिला तर उत्तर येईल 3. म्हणून टी क्यूची किंमत आली 3.